डोक्यावरून वाहून घेऊन आलो असतो अहो. त्याच्या पुढचं सांगतो, हेच काम मला सिक्युरिटीने सांगितलं असतं की नाही, तरी बी त्याला मी चप्पल आणून दिलं असतं, स्वतःच्या हाताने घातलं असतं. पण तुम्हाच नाही, अजिबात नाही. म्हणजे त्या सिक्युरिटी पेक्षा सुद्धा माझी किंमत कमी आहे? आत्यासाहेब, तुम्ही काय आहात हे तुम्हाला स्वतःला चांगलंच ठाऊक आहे. मी उगीच बोलून माझ्या जिभेला कशाला त्रास देऊ? ए शुभू, आत्यासाहेब, हो तुम्ही किती बी ओरडा तरी बी मी नाही करणार. तुम्हाला जेवढी इज्जत देतोय ना तेवढी घ्या. तुम्ही किती बी आदळापट करा, साहेबासनी सांगा, तरी बी मी तुम्हाला इज्जत देणार नाहीये. त्यामुळे स्वतःची चप्पल स्वतः घ्या. वा शुभू, अगदी योग्य बोललास. आत्या, अगं कालपर्यंत फक्त मीच तुझ्या विरोधात होते, पण आता तर हा शुभू पण आहे. आता काय करशील ग तू? मी काय करू शकते हे तुम्हाला दोघांना चांगलं माहिती आहे. म्हणजे काय, चांगलंच माहिती आम्हाला. पण काय ना, आता तुझं काहीही चालणार नाही. उलट मी तर म्हणतेय, आत्या, आमची जोडी तुला आता भारी पडणार. आज बर्थडे आहे ना तुझा, मग आज तुझ्या बर्थडे साठी आमची ही जोडी तुला गिफ्ट. हॅपी बर्थडे. शुभू.